नमस्कार, मी परमदास जाधव. आज एका मोठ्या बातमीने संपूर्ण जग हे हादरलेलं आहे. तर मध्यपूर्वेमध्ये जो इराण आणि इस्रायल याच्यात युद्ध चालू आहे, त्याच्यातच हा युद्धाचा भडका उडालेला आहे. तर इराणने इस्रायलवर एक भीषण अपघात केलेला आहे. तर इतकंच नाही, तर अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासाचा अल्टिमेट दिलेला आहे. तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. तर काल रात्री इराणने इस्रायलमधील दिमोना आणि अराद या शहरावर लक्ष केलेले होते. विशेष म्हणजे दिमोना हे इस्रायलच्या अणुकेंद्रांसाठी ओळखलं जात आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून अनेक नागरिक हे जखमी झालेले आहेत. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एक मोठासा आक्रमक डोनाल्ड ट्रम्प झालेले आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की जर इराणने स्टेट ऑफ हार्मुज हा महत्त्वाचा एक समुद्रमार्ग आहे, तर तो समुद्रमार्ग जर इराणने 48 तासात खुला केला नाही, म्हणजे उघडला नाही, तर अमेरिका थेट इराणच्या वीज केंद्रावर हल्ला करेल. यामुळे जागतिक स्तरावर युद्धाची भीती अधिकच वाढलेली आहे. तर हा ट्रम्प यांनी इराणला दिलेला हा एक संदेश आहे की तुम्ही तो समुद्र मार्ग आहे तो 48 तासाच्या आत खुला करा, नाहीतर थेट आम्ही तुमच्या वीज केंद्रावर हल्ला करू, असे हे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेले आहे. दरम्यान या गंभीर परिस्थितीची इराणने भारताकडे मदतीचा हात मागितला आहे. म्हणून यासाठी इराणने भारताकडे मदतीचा हात मागितला आहे. इराणचे अध्यक्ष पेझेशकियान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून भारताने या युद्धात मध्यस्थी करावी अशी विनंती केलेली आहे. तर इराणचे अध्यक्ष पेझेशकियान यांनी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत यांना सांगितले की तुम्ही युद्धाची मध्यस्थी करा. अशासाठी जे इराणचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या भारताकडे मदतीचा हात मागितला आहे, म्हणजे मदत करा असे सांगितले आहे, अशी विनंती केली आहे. भारत आता कोणती भूमिका घेतोय याच्याकडे आपण किंवा संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहेत. का तर जर हे युद्ध थांबलं नाही तर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. कारण युद्ध चालूच राहिलं किंवा अजून मोठं झालं तर आपले जे कच्च्या तेल आहे त्याच्यावर जास्त भाव त्याचा वाढू शकतोय आणि तेलाच्या किमती ह्या गगनाला भिडू शकतात आणि थेट परिणाम हा आपल्या खिशावर होऊ शकतो. साहजिकच आहे, आपण जर त्याचा परिणाम झाला, तेल किंवा क्रूड ऑइल वाढलं, तर आपल्या जे पेट्रोल डिझेल आहे त्याच्या दरात सुद्धा भाव वाढतोय. त्याच्या दरात भाव वाढल्यानंतर अनेक गोष्टीमध्ये त्याचा फरक आपल्याला दिसून येतोय. तेव्हा भारताने या युद्धाच्या मध्यस्थी करायला हवी का, की अमेरिकेतील घेतलेला पवित्रा योग्य आहे? तुमच्या प्रक्रिया कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की द्या, कळवा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका. धन्यवाद.